नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आता आपण पाहणार आहोत GMC भरती नांदेडसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 15 पर्यंतचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिलेले होते जनरल नॉलेजचे. तर आता आपण पाहणार आहोत 16 ते 25 पर्यंतचे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि आधी तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्यानंतरच हा व्हिडिओ पहा. चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 16 आहे, खालीलपैकी कोणत्या कर्नाटक संगीतकाराला सर्वात भारतरत्न मिळाले? ऑप्शन अ त्यागराजा, ऑप्शन ब MS शुभलक्ष्मी, ऑप्शन क श्यामा शास्त्री, ऑप्शन ड KG येसुदास. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब MS शुभलक्ष्मी. क्वेश्चन नंबर 17, महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम राष्ट्रव्यापी सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? ऑप्शन अ 1915, ऑप्शन ब 1921, ऑप्शन क 1919, ऑप्शन ड 1916. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाईप करा आणि कोणता ऑप्शन आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. क्वेश्चन नंबर 18, कोणता प्रसिद्ध भारतीय कथक नृत्यकार पद्मभूषण पुरस्कार 1986 मध्ये मिळाला? ऑप्शन अ रुक्मिणी देवी अरुणादाले, ऑप्शन ब मल्लिका साराभाई, ऑप्शन क गुरु बिपिन सिंग, ऑप्शन ड पंडित बिरजू महाराज. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड पंडित बिरजू महाराज. क्वेश्चन नंबर 19, भारताच्या शेजारील असलेल्या खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वाधिक लोकसंख्येची घनता आहे? ऑप्शन अ बांगलादेश, ऑप्शन ब श्रीलंका, ऑप्शन क चीन, ऑप्शन ड पाकिस्तान. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ बांगलादेश. क्वेश्चन नंबर 20, भारतातील केंद्रशासित प्रदेशाचा कारभार कोण पाहतो? ऑप्शन अ पंतप्रधान, ऑप्शन ब राष्ट्रपती, ऑप्शन क मुख्यमंत्री, ऑप्शन ड लोकसभेच्या सदस्य. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब राष्ट्रपती. खालीलपैकी कोणी 1839 मध्ये तत्वबोधिनी सभा स्थापन केली? तत्वबोधिनी सभा स्थापन केली. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन अ रामकृष्ण परमहंस, ऑप्शन ब देवेंद्रनाथ टागोर, ऑप्शन क स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन ड महात्मा फुले. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब देवेंद्रनाथ टागोर. क्वेश्चन नंबर 22, आग्रा ताजमहलचे बांधकाम कधी पूर्ण झाले? ऑप्शन अ 1653, ऑप्शन ब 1632, ऑप्शन क 1648, ऑप्शन ड 1634. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क 1648. क्वेश्चन नंबर 23, खालीलपैकी ट्रेन टू पाकिस्तान नावाचे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन अ किरण देसाई, ऑप्शन ब RK नारायण, ऑप्शन क अरुंधती रॉय, ऑप्शन ड खुशवंत सिंग. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड खुशवंत सिंग. कोणत्या ठिकाणी अलकनंदा आणि भगीरथी नदी मिळतात? ऑप्शन अ देवप्रयाग, ऑप्शन ब देहराडून, ऑप्शन क प्रयागराज, ऑप्शन ड चंपावत. तर आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ देवप्रयाग. क्वेश्चन नंबर 25, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारे राज्य कोणते? ऑप्शन अ छत्तीसगड, ऑप्शन ब बिहार, ऑप्शन क महाराष्ट्र, ऑप्शन ड केरळ. तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड केरळ. तर आज या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि सकाळी जो व्हिडिओ अपलोड केला होता GMC भरती नांदेडचा त्याच्यामध्ये आपण 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर पुढचे प्रश्न आपले मराठी विषयावर येणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू सो मच. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.